म्युच्युअल डिव्होर्सला हलक्यात घेऊ नका हे आपण अनेक वजनदार पद्धतीने सांगितलं, पण उपयोग होत नाहीये. आज पुन्हा एकदा तीच घटना समोर आली की एका पत्नीने आणि पतीने म्युच्युअल डिव्होर्स दाखल केला आणि नंतर मात्र पुढच्या तारखेला कन्सेंटच मागे घेतली. तो म्युच्युअल डिव्होर्स मागे घेतला गेला आणि 4 महिन्याने त्याच पतीवर अनेक आरोप करून डीव्ही दाखल करण्यात आला. त्याच्याकडून पोटगी मागण्यात आली. आता ती केस पोटगीवर आहे. म्हणून आपण सांगतो की ज्यावेळेस असं अडल्टरीमध्ये सापडल्यामुळे तुम्ही माफ करता त्याच वेळेस एक करार लिहून घ्या की तुझी अशी गोष्ट कळल्यामुळे, समोर आल्यामुळे, पुरावे मिळाल्यामुळे आम्ही तुझ्या विरुद्ध तक्रार दाखल करणार होतो, परंतु बदनामी टाळण्यासाठी तू आणि तुझ्या आई वडिलांनी विनंती केली, माफी मागितली, म्हणून आम्ही सगळं सोडून म्युच्युअल डिव्होर्स दाखल करत आहे. इथून पुढे तुझा आणि आमचा संबंध संपणार आहे. हे तुम्ही म्युच्युअल डिव्होर्सच्या आधी एक अग्रीमेंट बनवून लिहा. नाहीतर म्युच्युअल डिव्होर्स दाखल करत तोपर्यंत काही न करता दाखल केला की अशा पद्धतीने कन्सेंट मागे घेतली जाते आणि पोटगी मागितली जाते. धंदा